everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. In today's lecture, we are going to see pro forma of profit and loss account while preparing partnership final account. In earlier lecture, we have seen importance and weightage of this chapter as per exam point of view, as well as introduction of partnership final account and pro forma of trading account. Clear? If you haven't seen all these videos, then please go and check the link given below in description box. As well as if you haven't yet subscribed to the channel, then please subscribe. Now moving towards our pro forma of profit and loss account. As you know, in earlier lecture itself we have seen trading account or pro forma of trading account. In that, trading account is related with direct expenses as well as direct incomes and factory expenses or factory related transactions. Here in pro forma of profit and loss account, all expenses and incomes related to office related जे एक्सपेन्सेस असतील किंवा जे इन्कम्स असतील ते सगळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये एंटर करायचे आहेत. जे फॅक्टरी रिलेटेड आहेत किंवा जे डायरेक्ट रिलेटेड आहेत मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शन प्रोसेसची, ते सगळे ट्रेडिंग अकाउंटमध्ये, आणि ऑफिस एक्सपेन्सेस किंवा ऑफिस इन्कम्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. एवढं सिम्पल आहे, पण नीट लक्ष द्यायचं आहे. ओके, आता फॉर्मॅट काय असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा? फर्स्ट पर्टिक्युलर्स, देन अमाऊंटचे दोन कॉलम, एक इनर कॉलम एक आउटर कॉलम. रुपीज ही करन्सी आहे आपल्या ट्रान्झॅक्शनची, म्हणून ती कंपल्सरी मेन्शन करायचीच आहे. ओके, सेम फॉर क्रेडिट साईड, पर्टिक्युलर्स, अमाऊंट रुपीज करन्सी. वन मोर थिंग, दॅट इज डेबिट रूल अँड क्रेडिट रूल. हे वर्ड्स तिथे असलेच पाहिजे, DR आणि CR. नाव फर्स्ट विल सी सॅलरीज. आता कालच आपण बघितलेलं होतं की, म्हणजे आधीच्याच लेक्चरमध्ये आपण बघितलेलं, सॅलरीज कोणाला पे करतात? एम्प्लॉईजला. जे एम्प्लॉईज ऑफिसमध्ये काम करतात त्यांना सॅलरीज किंवा त्यांना जे पेमेंट केलं जातं त्याला म्हणतात सॅलरीज. आणि जे वर्कर्स किंवा जे लेबर्स फॅक्टरीमध्ये काम करतात किंवा ॲक्च्युअल प्रोडक्शन प्रोसेसमध्ये, ॲक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये काम करतात, त्यांना जे पेमेंट केलं जातं त्याला काय म्हणतात? वेजेस. तो डिफरन्स आहे. वेजेस म्हणजे फॅक्टरी रिलेटेड आणि सॅलरीज म्हणजे ऑफिस रिलेटेड. क्लिअर? मग सॅलरीज ऑफिस एक्सपेन्सेस आहेत म्हणून डेबिटला येणार. आता हे जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्याच्या डेबिटला काय काय येणार आहे? सगळे एक्सपेन्सेस जिथून आपली कॅश गोज आउट आहे ते सगळे ट्रान्झॅक्शन्स किंवा अकाउंट्स डेबिट साईडला येणार आहेत. आणि जर काही आपले इन्कम्स असतील जिथे आपल्याकडे कॅश बिझनेसमध्ये येत असेल ते सगळे क्रेडिट साईडला. ओके, नेक्स्ट सॅलरीज अँड वेजेस. सॅलरीज जास्त आहेत वेजेसपेक्षा, म्हणून प्रायोरिटी जी आहे ती सॅलरीजला दिलेली आहे. म्हणून सॅलरी हा वर्ड पहिला आलेला आहे, म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. वेजेस अँड सॅलरीज असतं तर फॅक्टरी रिलेटेड आहे म्हणून ते ट्रेडिंग अकाउंटमध्ये. इथे सॅलरीज हा फर्स्ट वर्ड आहे, म्हणून सॅलरीज अँड वेजेस शुड बी ॲट डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेक्स्ट रेंट अँड रेट्स. रेंट ऑफिसचं रेंट समजा पे करायचं आहे किंवा कुठच्याही गोष्टीचं काही रेंट पे करायचं आहे ऑफिस रिलेटेड थिंग्सचं, तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. रेट्स म्हणजे वेगवेगळ्या कुठच्या गोष्टींचे आपण रेट्स डिसाईड केलेले असतील आणि ते आपल्याला पे करायचे आहेत किंवा पे केलेले असतील, ते सगळे कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं फॅक्टरी रेंट. फॅक्टरी हा वर्ड असेल तर ते रेंट कुठे जातं? ट्रेडिंग अकाउंटला. आणि फक्त रेंट असेल म्हणजे काहीच वर्ड मेन्शन केलेलं नाही आहे, ते ऑफिस आहे की फॅक्टरी आहे, मग ते फक्त आणि फक्त ऑफिसच आहे असं कन्सिडर करून एंट्री करायची आहे. की रेंट आणि रेट्स असं दिलेलं असेल तर ते ऑफिस रेंट आहे म्हणून ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इन्शुरन्स और इलेक्ट्रिसिटी और लाइटिंग. आता इन्शुरन्स आहे ऑफिसचा इन्शुरन्स.
लाईटिंग आणि इलेक्ट्रिसिटी, ऑफिसचे जे इलेक्ट्रिसिटीचे बिल्स वगैरे असतील ते सगळे. आता इथे पण बघा, ऑफिस असा वर्ड दिलेला नाही आहे, पण ते कॉमन सेन्स आहे. जिथे वर्ड दिलेला नाही आहे ऑफिस असा, ते सगळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येणार आहेत, कारण आपण कन्सिडरच करायचं आहे की ते ऑफिस एक्सपेन्सेस आहेत. फॅक्टरी हा वर्ड जर दिलेला असेल तर ते ट्रेडिंग अकाउंटला येणार, कारण फॅक्टरीमध्ये सुद्धा हे कॉमन एक्सपेन्सेस असतात, राईट. लाईटिंग किंवा इलेक्ट्रिसिटी, फॅक्टरी इन्शुरन्स, पण तिथे फॅक्टरी हा वर्ड मेन्शन केलेला असतो म्हणून ते ट्रेडिंगला जाणार. आणि इथे कुठचाही वर्ड म्हणजे ऑफिस असं वर्ड मेन्शन केलेलं नाही आहे म्हणून ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येणार. टेलिफोन, पोस्टेज, टेलिफोन एक्सपेन्सेस, टेलिफोनचं जे बिल येईल ते. पोस्टेजमध्ये आपल्याला काही पोस्ट वगैरे करायचे असतील, लाईक सपोज कुरिअर वगैरे काही आपले गुड्स करायचे असतील तर त्या सगळ्याचे चार्जेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, कारण ते एक्सपेन्सेस आहेत. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, काही प्रिंटआउट काढायचे असतील, काही स्टेशनरी आयटम परचेस करायचे असतील, एक्सपेन्सेस आहेत म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समॅन, सपोज आपण काही सेल्समॅन अपॉइंट केलेले असतील आपले प्रोडक्ट सेल करण्यासाठी, तर त्यांना जर काही आपल्याला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस द्यायचे असतील त्यांना ट्रॅव्हल करण्यासाठी, तर ते पण सगळे ऑफिस रिलेटेड आहेत, राईट. म्हणजे फॅक्टरीमधून आपल्याकडे प्रोडक्ट आलेलं आहे आपल्या ऑफिसमध्ये आणि आता आपल्याला ते सेल करायचं आहे. मग जो सेल्समॅन असतो त्याच्या ट्रॅव्हलिंगचा जो खर्च असतो, दॅट इज ट्रॅव्हलिंग अलाउन्स, तो कुठे आपल्याला किंवा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कुठे द्यायचे आहेत? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डेप्रिसिएशन ऑन ॲसेट, डेप्रिसिएशन मीन्स रिडक्शन ऑफ दी व्हॅल्यू ऑफ ॲसेट. जेव्हा ॲसेट्सची व्हॅल्यू कमी कमी होते, ओके, थ्रू आउट दी इयर, तर त्या वर्डला काय म्हणतात किंवा त्या प्रोसेसला म्हणतात डेप्रिसिएशन. मग आता डेप्रिसिएशन झालं आहे म्हणजेच आपला लॉस आहे, राईट. कारण समजा मी एखादी मशिनरी घेतलेली असेल म्हणजे ॲट दी स्टार्टिंग ऑफ द डे और स्टार्टिंग ऑफ द इयर, तर त्याची समजा 5 लाख रुपीज प्राईज असेल तर ती ॲट दी एंड ऑफ द इयर सेम राहणार आहे का? नाही, त्याचं डेप्रिसिएशन होणार आहे कारण त्याची व्हॅल्यू कमी कमी होणार आहे, राईट. मग डेप्रिसिएशन लॉस आहे आपल्यासाठी म्हणून ते डेबिटला. कुठच्या, आता इथे फक्त ॲसेट असं दिलं आहे, काही असू शकतं. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी, डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग, कुठचंही डेप्रिसिएशन हा वर्ड आहे म्हणजेच ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, कारण तो लॉस आहे. लोडिंग चार्जेस, आता सपोज आपल्याला काही प्रोडक्ट आहेत आपले, ते आपल्याला ट्रकमध्ये, टेम्पोमध्ये लोड करायचे आहेत, तर ते जे लेबर्स असतात त्यांना आपल्याला पेमेंट करावं लागतं, त्याला म्हणतात लोडिंग चार्जेस. जरी तिथे लेबर्स असतील तरीसुद्धा ते ऑफिसमधून वस्तू बाहेर जातात आणि आपण लोड करतो आहे, राईट. म्हणून लोडिंग चार्जेस जे आहेत ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ऑडिट फीज, ऑडिटर्स जे असतात ऑडिट करतात म्हणजे आपले अकाउंट्स चेक करतात, त्यांची फीज पे करायची आहे. नेक्स्ट एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस फॉर वॉट, काय एंटरटेनमेंट असतं तिथे? सपोज एम्प्लॉईजला मोटिवेशनल काही स्पीच वगैरे देतात, मोटिवेशनल स्पीकर अपॉइंट करतात, किंवा एखादे काही आपले गेस्ट असतील, किंवा मोठी ऑर्डर आपल्याला कुठच्या तरी कस्टमरकडून मिळणार असेल तर त्यांना चहा पाण्यासाठी वगैरे खर्च केला जातो, किंवा काहीतरी त्यांना रेस्टॉरंटमध्ये वगैरे जेवण दिलं जातं, तर ते जे एक्सपेन्सेस असतात त्याला म्हणतात एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. त्याचा डायरेक्ट काही संबंध नसतो ॲक्च्युली, पण ते करावे लागतात, राईट, बिझनेससाठी, म्हणून त्याला म्हणतात एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. पण ते ॲक्च्युअल एक्सपेन्सेसच आहेत म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. रिपेअर्स, रिन्युअल्स, मेंटेनन्स, हे सगळे ऑफिस रिलेटेड. सपोज ऑफिसचे काही वस्तू असतील, लाईक सपोज प्रिंटर असेल, AC असेल, किंवा आणखीन काही कुठच्या मशिनरीज असतील छोट्या छोट्या, त्यांचं रिपेअर असेल, रिन्युअल असेल किंवा मेंटेनन्स असेल, या सगळ्याचे चार्जेस ऑफिस रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत म्हणून ते डेबिटला. इंटरेस्ट ऑन लोन, आपण बँकेकडून काही लोन घेतलेलं आहे लॉंग टर्मसाठी आणि त्याचा आपल्याला इंटरेस्ट पे करावा लागतो आहे, म्हणजे तो आपल्यासाठी एक्सपेन्स आहे म्हणून डेबिटला. सन्ड्री ऑर मिसेलेनियस एक्सपेन्सेस, म्हणजे इतर खर्च जे छोटे मोठे, सपोज आपल्याला काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल ऑफिस थ्रू किंवा काही, तर आणखीन म्हणजे ह्याच्यामध्ये जे एक्सपेन्सेस लिहिलेले नाही आहेत पण आणखीन किरकोळ जे एक्सपेन्सेस असतात पण जे करावे लागतात त्याला म्हणतात सन्ड्री ऑर मिसेलेनियस एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस आहेत, ऑफिस रिलेटेड आहेत म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कन्व्हेन्स, कन्व्हेन्स मीन्स वॉट?
आता सपोज काही एम्प्लॉईज असतील आणि त्यांना आपल्याला ट्रॅव्हलिंग ॲक्च्युअल तो ट्रॅव्हलिंग अलाउन्सच असतो, पण त्याला कन्व्हेन्स हा वर्ड आहे की त्यांचं येण्या जाण्याचा जो खर्च कंपनीला करावा लागतो, दॅट इज कन्व्हेन्स एक्सपेन्स आहे म्हणून डेबिटला. लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट. आता जिथे जिथे लॉस बाय फायर असू देत, थेफ्ट असू देत, ॲक्सिडेंट असू देत किंवा काहीही असू देत, लॉस झालेला आहे, लॉस हा वर्ड आहे म्हणून तो डेबिटला. ओके. नेक्स्ट अलाउन्सेस, ॲडव्हर्टाइजमेंट. अलाउन्स म्हणजे आपण काही लाईक अ कन्व्हेन्स, काही अलाउन्स दिलेला आहे, काही खर्च आपण उचललेला आहे कुठच्या तरी एम्प्लॉईचा वगैरे, अलाउन्स त्यांना दिलेले आहे, तर ते डेबिटला येणार कारण तो एक्सपेन्स आहे. ॲडव्हर्टाइजमेंट, आपल्या प्रोडक्टची ॲड करतो आपण, आपल्यासाठी खर्च असतो तो. डिस्काउंट और कमिशन अलाउड हा वर्ड आहे, अलाउड, व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. अलाउ म्हणजे आपण दिलेला आहे, डिस्काउंट दिलेला आहे. समजा आपण 1000 रुपयाची वस्तू विकलेली आहे आणि त्याच्यावरती 10 रुपये किंवा 100 रुपये समजा डिस्काउंट दिलेला आहे, म्हणजे आपल्यासाठी तो लॉस आहे. ॲक्च्युअली आपल्याला 1000 रुपीज मिळाले असते, पण आपण त्यांना 100 रुपीज डिस्काउंट दिला आहे, म्हणजे आपल्याला 900 रुपीजच इन्कम झालेला आहे. मग जे 100 रुपीज डिस्काउंटेड प्राईज आहे ती काय आहे, तो जो डिस्काउंट प्राईज आहे ती लॉस आहे म्हणून डेबिटला. आणि नेक्स्ट आहे कमिशन. सपोज काही कमिशन वगैरे दिलेलं असेल तरीसुद्धा तो आपला एक्सपेन्सच आहे, कारण अलाव आपण दिलेला आहे म्हणून. नेक्स्ट कॅरेज आउटवर्ड. आपण बघितलेलं होतं कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटमध्ये. इथे आहे कॅरेज आउटवर्ड म्हणजे जे ऑफिसमधूनच्या वस्तू बाहेर जाणार आहेत आणि त्याला जो एक्सपेन्स करावा लागतो ट्रान्सपोर्टेशन वगैरेचा किंवा ते गुड्स कॅरी करून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी, त्याला म्हणतात कॅरेज आउटवर्ड. राईट. मग ते कॅरेज आउटवर्ड रिलेटेड टू ऑफिस म्हणून ऑफिस एक्सपेन्सेस आहे म्हणून तो डेबिटला. नेक्स्ट बॅड डेट्स लॉस आहे आपला, जे कधीच भरून निघणार नाही आहे, लॉस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. नेक्स्ट एक्सपोर्ट ड्युटी और टॅक्सेस. कुठच्याही ड्युटीज असू देत त्या सगळ्या किंवा टॅक्सेस असू देत, एक्सपेन्सेस आहेत आपल्यासाठी, राईट, म्हणून डेबिटला. सेकंडरी पॅकिंग चार्जेस. अर्लियर लेक्चर वी हॅव सीन प्रायमरी पॅकिंग चार्जेस, एक्झाम्पल पण आपण बघितलेलं होतं. आता इथे आहे सेकंडरी पॅकिंग चार्जेस. ऑलरेडी आपल्या ऑफिसमध्ये फॅक्टरीमधून काही प्रोडक्ट्स पॅक करून आलेले आहेत, पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्या कंपनीचं त्याच्यावरती लेबल किंवा पॅकिंग करायचं आहे, कस्टमाइज करायचं आहे की आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, राईट. म्हणजे आपण सेकंडरी त्याला पॅकिंग करणार आहोत आपल्या पद्धतीने, त्याला म्हणतात सेकंडरी पॅकिंग चार्जेस. एक्सपेन्स आहे तो म्हणून डेबिटला. लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड ॲसेट. लॉस हा वर्ड आहे, जिथे जिथे लॉस वर्ड असेल ते सगळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता इथे आहे लॉस ऑन सेल्स ऑफ फिक्स्ड ॲसेट. आपण काही वस्तू किंवा आपली जी काही प्रॉपर्टी होती ती विकली, पण त्याच्यावरती आपल्याला लॉस झाला, मग ती लॉसची अमाऊंट जी असेल ती प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येणार, कारण लॉस आहे म्हणून. नेक्स्ट नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट. आता कॅपिटल आणि करंट अकाउंट आपण नंतर बघणार आहोत, फक्त एवढंच बघायचं आहे की प्रॉफिट झालेला असेल तर तो इथे लिहायचा आहे. ओके. नेट प्रॉफिट, आणि तो कुठे ट्रान्सफर करायचा आहे, पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट बॅलन्स शीटमध्ये, ते आपण नंतर बघणार आहोत. क्लिअर. म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला काय काय येत असतं, ऑफिस रिलेटेड जे एक्सपेन्सेस असतात ते सगळे, आणि सगळे लॉसेस. लॉस ड्यू टू फायर, ड्यू टू ॲक्सिडंट, देन ड्यू टू थेफ्ट किंवा कुठच्या फिक्स्ड ॲसेट्स विकल्या आहेत आणि त्याच्यावरती लॉस झाला आहे, सगळ्या प्रकारचे लॉसेस आणि ऑफिस एक्सपेन्सेस कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. नेक्स्ट क्रेडिट साईड. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. जर ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्याला प्रॉफिट झालेला असेल तर तो कुठे कॅरी फॉरवर्ड होतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. नेक्स्ट बाय कमिशन रिसिव्ड. आता इथे बघा रिसिव्ड सगळीकडे जे रिसिव्ड वर्ड आहेत, रिसिव्ह मीन्स इन्कम, आपण रिसिव्ह केलेला आहे, आपल्याला इन्कम झालेला आहे म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. मग त्याच्या आधी कुठचाही वर्ड असू देत. ओके. जे ऑफिस रिलेटेड इन्कम आहेत
ते सगळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार. कमिशन रिसिव्ड, काही कमिशन आपण रिसीव केलेलं आहे. डिस्काउंट रिसिव्ड ऑर अर्न, काही डिस्काउंट आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे आपल्यासाठी ते इन्कम आहे. नेक्स्ट डिव्हिडंड रिसिव्ड, शेअर्सवरती जे इन्कम मिळतं त्याला डिव्हिडंड म्हणतात. डिव्हिडंड इज अ इन्कम फॉर अस. नेक्स्ट सन्ड्री ऑर मिसलेनियस रिसिप्ट, इतर काही कुठच्या तरी ट्रान्झॅक्शनमधून आपल्याला इन्कम झालेलं असेल, रिसिप्ट म्हणजे काही सेम रिसीव केलेलं असेल आपण काही कॅश, तर ती सगळी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. नेक्स्ट प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट, आपण काहीतरी ॲसेट्स विकलेले आहेत आणि आपल्याला प्रॉफिट झालेला आहे, प्रॉफिट आहे म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. नेक्स्ट नेट लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट, जर लॉस झाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये, तो लॉस कसा फाइंड आउट करणार? जर क्रेडिट साईड कमी असेल डेबिट साईडपेक्षा तर तो लॉस असतो, राईट. आपण एक्झाम्पल जे सॉल्व करणार आहोत त्याच्यामध्ये क्लिअर होईलच, पण जर लॉस झाला तर तो इथे मेन्शन करायचा आहे बाय नेट लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. क्लिअर? एकदम इझी आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये फक्त ऑफिस रिलेटेड एक्सपेन्सेस आणि इन्कम्स किंवा लॉसेस आणि प्रॉफिट्स इन्क्लूड करायचे आहेत. सगळे लॉसेस आणि एक्सपेन्सेस कुठे येणार? डेबिटला. आणि सगळे इन्कम्स आणि प्रॉफिट कुठे येणार? क्रेडिट साईडला. ओके. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा पर्पज काय आहे? कशासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करतात? फॉर नेट प्रॉफिट और नेट लॉस. फाइंड आउट करायचं असं त्यांना की नेट प्रॉफिट आहे की नेट लॉस आहे, त्याच्यासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करावं लागतं. क्लिअर? नाव we'll stop here today and we'll see balance sheet, pro forma of balance sheet in next lecture. If you have any queries or doubts then please comment in comment box, as well as please like, share and subscribe the channel. Thank you.